तर सर्वात प्रथम कढईमध्ये थोडंसं तेल टाकून आणि ही भाजी आपण गरमागरम भाकरीसोबत पण खाऊ शकतो, चपातीसोबत पण खाऊ शकतो आणि ही भाजी अगदी फ्रीजमध्ये 4-5 दिवस आरामशीर शिकते. ज्यावेळेस खायचे त्यावेळेस आपण गरम करून खाऊ शकतो. तर ही भाजी तुम्ही बघू शकता मी मीठ लावून ठेवलेलं आहे. आधी म्हटल्याप्रमाणे थोडंसं कोथिंबीर, टोमॅटो, अद्रक, लसूण घेतलेलं आहे. सर्वात प्रथम जे काही मीठ लावून ठेवलेले कारले ते पाणी नितळून घ्यायचं, कढईमध्ये थोडंसं तेल लावून परतून घ्यायचं. परत थोडंसं गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचे, जास्त पण परतायची गरज नाही, थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचं. ते व्हिडिओमध्ये बघू शकता मी थोडंसं हलकंसं तेल घालून परतून घेते. ते झालेलं आहे. ट्रान्सफर करून दुसऱ्या प्लेटमध्ये त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकून थोडंसं जिरी, मोहरी, अद्रक, लसूण पेस्ट, थोडंसं कोथिंबीर, टोमॅटो टाकून थोडंसं फोडणी तयार करून घ्यायचं. त्यामध्ये सुके मसाले, हळद, कांदा लसूण मसाला आणि कारली मिक्स करून थोडंसं फिरून घ्यायचं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ, शेंगदाण्याचं कूट, गूळ टाकून चांगलं फिरून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून कारली शिजू जायचं. अगदी 5 मिनिटांमध्ये भाजी शिजून तयार होते आणि झाकण लावून थोडंसं वाफ घेऊन घ्यायची. तुम्ही बघू शकता अगदी गरमागरम कारलीची भाजी रेडी आहे. कडून लागणारी भाजी, झटपट होणारी भाजी, जे खात नाही ते पण ही भाजी